नमस्कार. आज आपण सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स 2 चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटीचा अभ्यास करणार आहोत. सिमिलॅरिटी या चॅप्टरचे 2 पार्ट होतात. पहिला प्री सिमिलॅरिटी म्हणजे सिमिलॅरिटीचा पूर्वार्थ अँड सेकंड सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीचा स्टडी चांगला होण्यासाठी हा फर्स्ट पार्ट आपल्याला आवश्यक आहे. ह्या फर्स्ट पार्ट मध्ये काही प्रॉपर्टीज येतात, काही थेरम येतात. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. या प्रॉपर्टी मध्ये एकूण 4 कंडिशनल स्टेटमेंट येतात. इन दिस प्रॉपर्टी देयर आर 4 कंडिशनल स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट, if the base and height of two triangles are not equal, then the ratio of area of two triangles is equal to the ratio of product of their base and corresponding height. या ठिकाणी ही प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी आपल्याला काही थोडेसे कन्सेप्ट माहित असले पाहिजे. फर्स्ट कन्सेप्ट, फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट. इथं आपल्याला बेस आणि हाईट याची कल्पना असली पाहिजे. हाईट इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू द अपोजिट साइड और height is a perpendicular drawn from the line passing through the opposite side. It's called height. And base of triangle is any side of triangle. ट्रायंगलची कोणतीही साइड ही बेस असू शकते. त्या बेसवर परपेंडिक्युलर जी काढलेला असेल फ्रॉम द वर्टेक्स त्याला आपण हाईट म्हणणार. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 2 ट्रायंगलचे एरिया विचारात घ्यायचे आणि त्या एरियासाठी आपल्याला त्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट दाखवणं आवश्यक आहे. ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC, AD परपेंडिक्युलर BC, so AD is a height and BC is a base. AD is a height correspondence of base BC. PS perpendicular QR, so PS is the height of correspondence base of base QR. हे स्टेटमेंट आपण गिवन मध्ये घेऊ शकतो. गिवन मध्ये इन ट्रायंगल ABC सेक AD परपेंडिक्युलर साइड म्हणा किंवा सेगमेंट म्हणा, सेक BC इन ट्रायंगल PQR
सेक PS परपेंडिक्युलर सेक QR, याचा अर्थ होतो AD BC ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे AD हाईट आहे, BC बेस आहे. PS perpendicular QR, so PS is the height and QR is the base. असं असेल तर प्रूव्ह करायचं आपल्याला. टू प्रूव्ह असेल या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो टू प्रूव्ह. एरियाचा रेशो दाखवायचा आहे आणि रेशो कसा लिहितो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजेच ट्रायंगल ABC चा एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो लिहायचा आहे. म्हणजे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल PQR असे लिहितो. इज इक्वल टू product means multiplication of base and height AD यांचं मल्टिप्लिकेशन आहे अपॉन यांचा रेशो घ्यायचा आहे. बेस ऑफ ट्रायंगल QR इंटू हाईट PS हे प्रूव्ह करायचं. आपण प्रॉपर्टी किंवा थेरम सॉल्व करत असताना, प्रूव्ह करत असताना टेबल तयार करायचं. टेबल मध्ये पहिलं कॉलम ठेवायचा, स्टेटमेंट नंबर, सेकंड कॉलम असणार स्टेटमेंट आणि थर्ड कॉलम असणार रिझन. असे 3 कॉलम आखायचे. त्यानुसार पहिलं स्टेटमेंट होणार आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट. या ठिकाणी ट्रायंगलची बेस आणि हाईट दाखवण्यासाठी आपण इन ट्रायंगल ABC सेक AD परपेंडिक्युलर आहे साइड BC. याचा अर्थ होतो BC इज अ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट AD गिवन. So area of triangle ABC is equal to half of base BC into height AD by formula second statement in triangle PQR sec PS परपेंडिक्युलर आहे साइड QR ला. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ ऑफ बेस QR इंटू PS बाय फॉर्म्युला. आपण जर या ठिकाणी टू प्रूव्ह मध्ये पाहिलं तर आपल्याला इथे लक्षात येत आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो काढायचा आहे. रेशो काढायचा आहे म्हणजे त्यांचं डिवाइड करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट यांच्या त्याच पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला थर्ड स्टेटमेंट मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू सेकंड साइड काय आहे पहा हाफ ऑफ BC इंटू
एडी अपॉन सेकंड स्टेटमेंटची राईट हँड साइड आहे हाफ ऑफ क्यू आर इंटू पीएस. याला आपण रिझन देणार फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2. फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट वरून 1/2 इक्वल पार्ट कॅन्सल. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. आपल्याला प्रूफचं स्टेटमेंट मिळालं. आपलं प्रूफ त्या ठिकाणी संपलं. विद्यार्थी मित्र, आपण या प्रॉपर्टी मधलं पहिलं कंडिशनल स्टेटमेंट हे प्रूव्ह करून दाखवलं होतं. आता जे आपल्याला पहिलं कंडिशनल स्टेटमेंट होतं ते आपल्याला सिम्बॉल मध्ये घ्यायचं. इफ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज A1 and base B1 and height is H1 and area of second triangle is A2, base B2 and height is H2. Then property in symbol A1 upon A2 is equal to ratio of area of two triangle is equal to product of base and corresponding height, the ratio of base and corresponding height. Base of first triangle B1 into height of first triangle H1 upon base of second triangle B2 into height of second triangle is H2. This statement is in the symbol. this symbol मध्ये आपल्याला हे विधान मिळालं. सेकंड कंडिशनल स्टेटमेंट आहे ते काय आहे? टू ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. हाईट इक्वल आहे मीन्स H1 इज इक्वल टू H2. देन एरिया ऑफ रेशो A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 H2 इक्वल आहे कॅन्सल होणार. राहणार B1 अपॉन B2. प्रॉपर्टी सेकंड स्टेटमेंट इन सिम्बॉल A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. थर्ड कंडिशनल स्टेटमेंट टू ट्रायंगल्स हैव इक्वल बेस. The ratio of area of two triangle is equal to the corresponding height. Means base equal है B1 is equal to B2. Then B1 B2 cancel. Remaining ratio A1 upon A2 is equal to H1 upon H2. If B1 is equal to B2, then A1 upon A2 is equal to H1 upon H2. आता फोर्थ कंडिशनल स्टेटमेंट ट्रायंगल हैव इक्वल बेस एंड इक्वल हाइट. एरिया आर इक्वल एरिया. मीन्स टू ट्रायंगलचा बेस आणि हाइट इक्वल असेल तर एरिया सुद्धा इक्वल असतो. इफ B1 is equal to B2 and H1 is equal to H2, B1 B2 cancel, equal cancel, H1 H2 cancel, A1 upon A2 is equal to 1. means A1 is equal to A2. A2 त्या बाजूला घेतला तर A1 बरोबर A2 येतो. आपल्याला ह्या प्रॉपर्टी अशा सिम्बॉल मध्ये मिळाल्या. हॅलो स्टुडंट, वी लर्न 4 सब प्रॉपर्टीज
in the property of area of two triangle. First property, if base and height of two triangles are not equal, then the ratio of area of two triangle is equal to the product of base and corresponding height. Second, if two triangles have equal height, the ratio of area of two triangles is equal to the corresponding base. Third, if two triangles have equal base, the ratio of area of two triangles is equal to the corresponding height. And fourth sub-property, triangle have equal height and equal base, then two triangles are equal area. यामध्ये आपण जी सेकंड टेस्ट पाहिलेली होती ती टेस्ट होती टू ट्रायंगल हॅव इक्वल हाईट. मुलांनो, मग केव्हा असे दोन ट्रायंगल्स इक्वल हाईटचे असतात हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. व्हेन टू ट्रायंगल्स आर इक्वल हाईट. शो द फिगर. Triangle ABC, point D on side BC. Then there are three triangles: triangle ABC, triangle ABD, and triangle ADC. BC is the base of triangle ABC. We draw perpendicular AP to side BC. Then AP is the height of triangle ABC and BC is the base. In triangle ABD, AP perpendicular BD, so AP is the height and BD is the base. In triangle ADC, say AP perpendicular line DC. So AP is the height and DC is the corresponding base. What condition in the figure? Three triangles are equal height. First condition, point A means vertex A is a common vertex of three triangles, and base of three triangles means BC, BD and CD are lie on the same line. Then three triangles are equal height. If the side of given triangles are lie on the same line and opposite vertex of this line or these sides have common, then the given all triangles are equal height. हा मुद्दा आपल्याला समजला असेल. त्रिकोण एबीसी, ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीडी आणि ट्रायंगल एडीसी चा ए हा एक कॉमन वर्टेक्स आहे. त्याच्या साइड बीडी, डीसी आणि बीसी ह्या थ्री साइड थ्री ट्रायंगलच्या कोलिनियर आहे. lie on the same line means एकाच लाइन वर आहे. अशा परिस्थितीमध्ये ते सर्व ट्रायंगल्स हे इक्वल हाईटचे असतात. हा मुद्दा समजला.
सेकंड केस मध्ये पहा, ही फर्स्ट केस, triangle when two triangles are equal height. Second case, given triangle lie on the same two parallel lines, then two triangles or given triangles are equal height. Distance between two parallel lines are equal. AP DQ is the distance between two parallel lines. AP DQ are the distance between two parallel lines. So AP is equal to DQ. In triangle ABP, ABC, AP perpendicular BC. So AP is the height corresponding base of BC. In triangle DBC, so DQ perpendicular BC, then DQ is the height of corresponding base BC. Triangle ABC and triangle DBC have equal height. Why? AP and DQ are equal. But BC is the base of two triangles. So triangle ABC, triangle DBC have equal height and equal base. Okay, धन्यवाद.